स्वागत आहे चॅनलवर। मी नम्रता आणि आज आपण बनवणार आहोत मसाले भात। हा वाटाण्याचा मसाले भात आहे। त्याच्यामध्ये मी घरात जे पण माझ्याकडे भाजी अवेलेबल आहे त्या सगळ्या भाजी मी मिक्स करून मसाले भात बनवणार आहे। साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि कुकर मध्ये करणार आहोत, म्हणजे ती 2 शिट्ट्यांमध्ये पटकन होणारी आहे। तर चला सुरुवात करूया रेसिपीला। तर फोडणीसाठी अख्खा मसाला मध्ये घेतलेले आहे मी तेजपत्ता, दालचिनी, लवंग, काळी मिरी आणि मोहरी आणि जिरंही असल्यास घ्या। आणि पावडर मध्ये घेतलेला आहे घरातला लाल तिखट मसाला, हळद, गरम मसाला आणि मीठ। ते तर भाज्यांमध्ये घेतलेलं आहे मी इथे पंपकिन आहे, भोपळा, गाजर आणि बटाटा। आणि फोडणीसाठी घेतलेला आहे उभा चिरलेला कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर। आणि इथे घेतलेला आहे वाटाणा आणि शेंगदाणे मी पाण्यात भिजत घातलेले आहेत। आणि इथे मी तांदूळ धुवून घेतलेले आहेत। तर इथे मी कुकर गरम करायला ठेवलेला आहे आणि टाकूया आपण तेल। तर इथं तेल गरम झालं की आपण टाकणार आहोत अख्खे मसाले आणि लसूण, ठेचलेला लसूण। त्याच्यानंतर टाकणार आहोत कांदा। ते कांदा आपला थोडासा ब्राऊन झालेला आहे, त्याच्यात टाकूया आपल्या ह्या भाज्या। आणि ह्या भाज्या आपल्याला प्रॉपर परतून घ्यायच्या आहेत। त्याच्यानंतर टाकूया वाटाणे आणि शेंगदाणे। या मोमेंटला टाकूया आपले सुके मसाले। आणि आता टाकूया टोमॅटो। आता आपले सगळे मसाले आणि भाजी मस्त अशी परतून झालेली आहे। आणि आता टाकूया तांदूळ, जे मी 2-3 वेळा धुवून घेतलेले आहे। आता टाकूया पाणी। आणि आपण याच्यात भरपूर भाजी घातलेली आहे आणि तांदूळ मी एकच वाटी घेतलेली आहे, तरी हा भात खूप होईल। 2 माणसांसाठी पुष्कळ झालेला आहे हा भात। आता मस्त आपण याला उकळी आल्यानंतर, तर इथे भाताला उकळी आलेली आहे। आता आपण टाकूया कोथिंबीर आणि 1 चमचा तूप। आणि आता आपल्याला झाकण लावून 1 किंवा 2 शिट्टी काढून घ्यायची आहे। कुकरचं झाकण खोललेलं आहे, छान असा सुगंध आलेला आहे। आता आपण हे सर्व करून घेऊया। तर आपला मिक्स भाजीचा मसाले भात तयार आहे। ही रेसिपी एकदम साधी आणि सोपी आहे आणि पटकन होणारी आहे। कुकरमध्ये घरामध्ये ज्या भाजी अवेलेबल आहेत त्या भाज्या मिक्स करून आपण नक्कीच असा मसाले भात करू शकतो आणि खायला सुद्धा खूप टेस्टी आहे। नक्कीच तुम्हीही करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।